खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर आणि महावीर महाविद्यालय BA BEd विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं TET परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली। याचं उद्घाटन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुमार पाटील यांनी केलं। यामध्ये त्यांनी शासन निर्णयानुसार कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 2027 पर्यंत TET परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे। त्यामुळे शिक्षकांच्या भविष्याचा विचार करून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। उद्घाटक शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी शिक्षकांनी TET परीक्षा अनिवार्य आहे ही खुणगाठ बांधावी आणि परीक्षेची चांगली तयारी करून यशस्वी व्हावं असं आवाहन केलं। TET परीक्षा अवघड आहे हा मनातील न्यूनगंड ज्यावेळी काढून टाकाल त्याचवेळी ही परीक्षा उत्तीर्ण व्हाल असा सल्ला त्यांनी दिला। परीक्षेच्या तयारीसाठी काय करावं यावर मार्गदर्शन करताना त्यांनी अवघड विषयांची आधी तयारी करावी, वेळेचं नियोजन करावं, मागील प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा, संदर्भ पुस्तकांचा वापर करावा, 1ली ते 12वी त्याचबरोबर BEdच्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं। खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगत TET ही शिक्षकांसाठी आवश्यक परीक्षा बनल्याचं सांगितलं। या परीक्षेपासून कार्यरत शिक्षकांना सूट मिळेल अशी चुकीची माहिती सध्या पसरवली जातेय। अशा प्रकारचं कोणतंही विधेयक संसदेत चर्चेला आलेलं नाही, त्यामुळे TET ही शिक्षकांसाठी अनिवार्य आहे। हे लक्षात घेऊन सर्वांनी चांगली तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलं। या कार्यशाळेसाठी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर त्याचबरोबर महावीर कॉलेज यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं। या 3 दिवसीय कार्यशाळेत शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। यावेळी महावीर कॉलेजचे प्राध्यापक महादेव शिंदे, मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, सुशांत भंडारे, सतीश कांबळे, राहुल धुमाळ, सुरेशचंद्र मिस्त्री, रवींद्र लेंभे, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता गिरी, राज्याध्यक्ष शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव गावडे, शहराध्यक्ष आप्पासाहेब वाघरे, संघटक PD आवळे, प्रवीण पाटील, संचालक शिवाजी सोनाळकर, वर्षाराणी वायदंडे, छाया हिरुगडे, सुनीता डावरे, सारिका पाटील, चारू पाटील, विद्या पाटील, रोहिणी येडगे, सचिन शेवडे आदींसह शिक्षक उपस्थित होते।